सकाळी मी बनवते मसुरीच्या डाळीचं मोकळं डब्यासाठी। तर त्यासाठी इथं बघा सगळ्यात पहिलं कढई ठेवली। आता याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचे। आता बघा तेल गरम झाले। आता याच्यामध्ये ना थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी। आता हे चांगलं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर ना याच्यामध्ये मी एक छोटा कांदा घेतलाय, तो घालून घेते। तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता, मी एवढा छोटा घातलेला आहे। आता याला कांद्याला ना छान परतू द्यायचं। कांदा जेवढं चांगलं परतेल ना तेवढं छान लागतं मोकळं। कुठल्याही भाजीला कांदा चांगला तळल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही, त्यामुळे कांदा चांगला तळून द्यायचा। कांदा चांगला आता बघा कांदा चांगला तळलाय। आता याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालून घेते। आता कोथिंबीर घातलं का चांगलं परतवून घ्यायचं। आता त्यानंतर बघा याच्यामध्ये ना काळं तिखट घालून घ्यायचं। हे 2 चमचे काळं तिखट घालून घेते। आता काळं तिखट घातल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं। आता बघा हे ना चांगलं तळलंय, मसाला हे चांगला तळला। आता याच्यामध्ये ना मसुरीची डाळ मी भिजवून ठेवलेली होती ती घालून घेते। चपाटवाची डाळ आहे बघा। आता डाळ घालून घेतली। आता ही डाळ ना चांगली परतवून घ्यायची। आता बघा ही परतली आहे डाळ चांगली। आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेते। आता याच्यामध्ये थोडंसं ना गरम पाणी करून घेतलेलं होतं मी, ते घालून घेते। आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। शिजवण्याच्या अगोदर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेते। शेंगदाण्याचं कूट ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल, तरी पण मोकळं छानच लागतं। आता बघा याच्यामध्ये ना शिजायपुरतं पाणी घातलेलं आहे डाळ शिजेपर्यंत। आणि आता याला एक 5 मिनिटामध्ये मसुरीची डाळ शिजते, वेळ लागत नाही मसुरीची डाळ शिजायला। तर आता याच्यावर ताट झाकून एक 5 मिनिट शिजवून घेते। आता बघूया आपलं मोकळं झालंय का, शिजलं असेल। मसुरीची डाळ शिजायला वेळ लागत नाही बघा, त्यामुळं तर बघू शकता आपलं मोकळं मस्त असं तयार झालेलं आहे। हे बघू शकता किती छान झालेलं आहे। एकदम छान असं 1-5 मिनिटामध्ये आपलं मसुरीच्या डाळीचं मोकळं तयार झालेलं आहे। आणि या मोकळ्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, अर्धं कच्चं ठेवायचं आहे। अर्धं कच्चं राहिलं ना मोकळं खूप छान लागतं। तर मस्त असं आपलं मोकळं तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।